नमस्कार. मल्हार कम्युनिकेशनच्या हबीडुबी डू या मंचावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मी उदय सपकाळे करीत आहे. आजच्या या भागामध्ये अजिंठा लेणी कशी पाहावी याचा सातत्यानं 40 वर्षांपासूनचा जो व्यासंग आहे, एक ध्यास आहे. ज्यांनी 40 वर्षांपासून निर्विवादपणे यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलंय असे आदरणीय प्राचार्य राजेंद्र महाजन सर यांचा सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. 72वा हा भाग या आतापर्यंतच्या 71 कलाकारांनी हॉबीडुबीडू या मंचावरती या मंचाला सुशोभित केलेलं आहे. खरं म्हणजे एक अजिंठा लेणी या लेणीवर बोलणं अर्ध्या तासात मुळीच शक्य नाही आहे. कारण की साधारण 700 ते 900 वर्ष जी लेणी खोदकाम आणि चित्रकला करण्यासाठी जो काळ गेला तो एक 30 मिनिटात मांडणं म्हणजे हे खूप मोठं कसब आहे. परंतु तरीसुद्धा आपण हॉबीडुबीडूच्या माध्यमातून जो छंद आहे, जो कलाकारांचा व्यासंग आहे, जो ध्यास आहे, तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. सरांचं हे कार्य, त्या निमित्तानं सरांची ओळख करून देताना मी हेच म्हणेल की जगणं म्हणजे जुळणं नसून झरणं असतं. जगणं म्हणजे जुळणं नसून झरणं असतं. जगणं म्हणजे मरणं नसून मुरणं असतं. आणि ज्याला असं झरून आणि मुरून जाता येईल त्यालाच मला असं वाटतं की जगणं त्यालाच जमून जाईल. असे सर राजेंद्र महाजन सर यांनी गेल्या 40 वर्षांपासून अजिंठ्यावरती सातत्यानं आपला अभ्यास, आपलं चिंतन हे सुरू ठेवलेलं आहे. त्यासोबतच ते चोपड्याच्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून 28 वर्षांपासून कार्यरत आहेत सर आपण. त्यानंतर विविध कलांच्या माध्यमातून त्यांना 22 पुरस्कार या ठिकाणी प्रदान आहेत. आणि विविध वृत्तपत्रातून, सामनासारख्या वृत्तपत्रातून, मोठमोठ्या वृत्तपत्रातून त्यांचे या चित्रकलेच्या संदर्भातले विविध लेख हे प्रसिद्ध झालेले आहेत. त्या संबंधातलं इतिहासावरचं त्यांचं संशोधन, त्यांचा अभ्यास हा नक्कीच त्यांच्या या छंदाला, त्यांच्या या व्यासंगाला खूप वेगळी पैलू आपल्यासमोर पाडत असतो. आज सरांचा हा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देताना मला खूप आनंद होतो आहे. सर, हॉबीडुबीडूच्या या मंचावरती आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, अजिंठा लेणी कशी बघावी या संदर्भात मुळातच मी प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की अजिंठा म्हणजे काय आणि अजिंठ्याची थोडक्यात माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना करून द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद सर. मी पहिल्यांदा हॉबीडुबीडू या मंचाचं मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि मला अजिंठ्याचं वेड ज्यांनी लावलं, मला संशोधनाची आवड ज्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली, जे स्फुल्लिंग माझ्यामध्ये पेटवलं, ते आदरणीय स्वर्गीय प्रकाशजी तांबटकर सर यांना मी अभिवादन करतो. आणि अजिंठा ज्या अनामिक कलावंतांनी घडवला, त्याच्यासाठी ज्यांनी देणग्या दिल्या, जे राजे त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाठबळ देऊन, त्या सर्व कारागीर आणि सर्व शासनकर्त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्यांच्या निमित्ताने अजिंठा घडला त्या महामानव गौतम बुद्धांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि अजिंठा कसा पाहावा याच्यावरती मला बोलायला खूप आवडेल. वेळ कमी असेल पण तरीसुद्धा मी पहिल्यांदा अजिंठ्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. अजिंठा हे एक जळगावपासून 55 किलोमीटर अंतरावर, औरंगाबादपासून 100 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं गाव आहे. त्या गावापासून एका सातमाळ्याच्या डोंगर रांगेमध्ये अश्वनालाकृती रचनेमध्ये निसर्गाचा अद्भुत असा आविष्कार आणि मानवाचा अद्भुत आविष्कार याचा सुंदर असा मेळ अजिंठ्यामध्ये पाहायला मिळतो. अजिंठ्याचं नाव अजिंत्य जय असं म्हणून काही बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख आलेले आहेत. त्यावरून कदाचित अजिंठा नाव पडलं असावं. ब्रिटिशांनी त्याला अजंठा असं काहीतरी केलेलं आहे. पण अजिंठा लेण्या या मुळातच त्या ठिकाणी 30 आहेत. आणि या 30 लेण्या सर्व बौद्ध धर्मीय आहेत. या बौद्ध धर्मीय लेण्यांमध्ये 5 चैत्य आहेत आणि 25 हे विहार आहेत. आणि या ठिकाणी बौद्ध धर्मातला जो 2 पंथ आहेत प्रमुख, त्यामधला हिनयान पंथ जो बौद्धाच्या प्रतीकांना सादर करून गौतम बुद्धाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला, तर हिनयान पंथाचे सुद्धा त्या ठिकाणी काही कलाकृती दिसतात. त्यासुद्धा 5-7 लेण्यांमध्ये आहे. आणि उर्वरित लेण्यांमध्ये, चैत्य आणि विहारामध्ये
बुद्धाचं मानवी स्वरूपातलं दर्शन आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतं. आणि या लेण्या साधारणतः इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत जवळजवळ 700, 800, 900 वर्षापर्यंत या लेण्या निर्माण होत राहिल्या. आणि त्याचे निर्माणकर्ते जे राजे आहेत, राजवंश जो आहे तो गुप्त सम्राटांचे जे समकालीन राजे आहेत, मग चालुक्य राजे असतील, वाकाटक राजे असतील, सातवाहन राजे असतील, विशेषतः वाकाटक राजे यांच्या काळामध्ये या अजिंठ्याच्या लेण्या खोदल्या गेल्या, कोरल्या गेल्या. आणि या लेण्यांचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी आध्यात्मिक जीवन माणसाचं आणि बाह्य सौंदर्य, बाह्य जीवन याचं सुंदर असं एकीकरण, सुंदर असा मेळ घालण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. त्यामुळे अजिंठ्याला जात असताना, अजिंठा बघण्याच्या पूर्वी मला असं वाटतं, आपण सर्वसामान्य जरी रसिक असलात किंवा आपण कला शिक्षणाकडे वळणारे कलावंत असलात किंवा कला शिक्षण घेत असलेले, उच्च कला शिक्षण घेतलेले विद्यार्थी असलात, तरीसुद्धा मला प्रत्येकाला हेच सांगणं आहे की अजिंठा हे जागतिक वारसा स्थळ आहे. भारतामध्ये अशी 31 वारसा स्थळं आहेत. त्यातलं सर्वोच्च 5 स्थळांमध्ये अजिंठा ओळखला जातो. आणि या अजिंठ्याचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी जरी बौद्ध धर्मीय जीवन या ठिकाणी चितारलेलं असलं बुद्धाचं पूर्वजन्माचं किंवा बुद्धाचं ऐहिक जीवनाचं, तरीसुद्धा त्यामध्ये जो निखळ असा तत्कालीन समाज जीवनाचं जे निखळ असं दर्शन जे आहे, धर्मनिरपेक्ष किंवा धार्मिक आणि सात्विकता आणि तत्कालीन जी नैतिकता आहे, जी सभ्यता आहे त्या संस्कृतीची, ती संस्कृतीची सभ्यता दर्शवणारं अतिशय सुंदर असं भित्तिचित्र आणि एकंदरीत त्या ठिकाणी असलेलं शिल्पकला आणि चित्रकला आणि वास्तुकला याचं एकीकरण असलेलं सुंदर असं स्थळ आहे. आणि हे बघत असताना, बघण्याच्या पूर्वी पहिल्यांदा याचा आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि ते एक जागतिक वारसा स्थळ हे आपण बघितलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार त्या ठिकाणी आपलं वागणं असलं पाहिजे, आपलं वर्तन असलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी आपण जात असताना एका जगप्रसिद्ध अशा स्थळाकडे आपण जात आहोत, त्याचं भान प्रत्येक रसिकाने, मग तो नवा रसिक असेल, जो कलेचं शिक्षण घेतणारा असेल, कदाचित तो रसिक असेल, त्याने जाताना त्याने त्याचं भान ठेवलं पाहिजे की आपण एका सांस्कृतिक धरोहराकडे, की जे भारताचं कला संचित आहे, सांस्कृतिक संचित आहे, त्याकडे आपण गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनाने अजिंठा बघायला सुरुवात करायला पाहिजे. बरं सर, अजिंठ्याशी आपलं नातं कसं जोडलं आणि कधी जोडलं? सर, मी अजिंठ्याच्या जवळ साधारणतः 18 किलोमीटर अंतरावरती फत्तेपूर नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये माझे वडील गुरांचे डॉक्टर होते आणि त्यांच्याकडे छोटी विकी नावाची गाडी होती. तिला पेट्रोल लागायचं. पेट्रोल हे फरदापूरला मिळायचं आणि जामनेरपेक्षा फरदापूर हे जवळ होतं. म्हणून मी सायकलीवरती अजिंठ्यामध्ये त्या फरदापूरला जायचो आणि त्या ठिकाणी जी गोरी माणसं दिसायची, जी परदेशात, त्याचं थोडं आकर्षण होतं. आणि त्यांच्या पाठोपाठ मग मी त्यांच्याकडे त्या पेट्रोल पंपावरती माझी 5 लिटरची कॅन ठेवली की त्यांच्यासोबत मी अजिंठ्याला जायचो आणि ते काय बघतात, कुठलं चित्र बघतायत, कुठलं शिल्प बघतात हे मी बारकाईनं बघायचो. साधारणतः याला 1977 पासून मी अजिंठ्याशी जुळलेलो आहे. आणि त्यानंतर जसजशी माझी समज वाढत गेली तसतसा मी अजिंठ्याकडे अधिक आकर्षित होत गेलो आणि जवळजवळ 40-45 वर्षाचा इतिहास अजिंठ्याशी जुळताना आहे आणि माझ्या गुरूंनी मला ते सर्व दिलेलं आहे. सर, समजा एक प्रेक्षक म्हणून, एक अभ्यासक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून अशा 3 प्रकारात जर का आपण बघितलं तर सुरुवातीला अजिंठा लेणीला भेट देणारा जो कुणी प्रेक्षक जाईल त्याने ती अजिंठा लेणी कशी बघावी, त्याच्यासाठी तुम्ही पूर्वतयारी किंवा त्यांनी डोक्यात किंवा कोणत्या अंगाने ही लेणी बघावी याला तुम्ही काय सांगू शकाल? या अजिंठा लेणी बघताना मी एवढंच सांगेल की मगाशी पण सांगितलं मी की त्या ठिकाणी चित्र, शिल्प आणि वास्तू या 3ही दृश्यकला अतिशय परिपूर्णतेने, म्हणजे गुप्त काळातली किंवा सातवाहन काळातील किंवा वाकाटक काळातील जी सर्वोच्च चित्रकलेची किंवा वास्तुकले, दृश्यकलेची जी परमोत्कर्षाची जी अवस्था आहे, त्या अवस्थेतून निर्माण झालेलं एक अभिजात असं लावण्य आहे. त्या लावण्याकडे जात असताना पहिल्यांदा आपण तिथं 30 लेण्या आहेत. त्या 30 पैकी सुरुवात ही पहिल्या लेण्यापासून करावी. आणि पहिल्यांदा त्या ठिकाणी पहिल्या लेण्याकडे जात असताना पहिल्यांदा आपण तिथले जे बोर्ड्स आहेत ते बोर्ड्स अतिशय सूक्ष्म रीतीने वाचावेत. आणि तुम्ही त्या लेण्याकडे जात असताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की 4 भिंती उभ्या केल्या आणि त्याच्यावरती छत उभारलं म्हणजे घर होतं. पण अजिंठा लेणी
अशी निर्माण झालेली नाही. तर प्रचंड असा बॅसॉल्ट नावाचा काळा कभिन्न दगड, जो प्रचंड आतमध्ये फोडून फोडून आतमध्ये स्पेस तयार केलेली आहे, तो आतला जो मलबा आहे छिन्नी हातोड्याच्या सहाय्याने, त्या काळामध्ये कुठल्याही तऱ्हेची भौतिक साधनं नसताना, अद्ययावत साधनं नसताना, कुठली यांत्रिक बाबी नसताना सुद्धा एवढा मोठा मलबा त्यांनी कोरून कोरून त्याचं पूर्वनियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यासाठीचा त्या काळात कागदही उपलब्ध नव्हता, कारण इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये कागद उपलब्ध नव्हताच भारतामध्ये, जगात पण नव्हता. कारण 7व्या-8व्या शतकानंतर चायनापासून जपानपासून कागद सुरू झालेला आहे. त्यामुळे त्या काळात कागद नव्हता, पण ते सर्व मनामध्ये त्यांनी, त्या कलावंतांनी नियोजन केलं आहे, त्या कारागिरांनी नियोजन केलं आहे, तज्ज्ञांनी नियोजन केलं आहे. त्याचं भान प्रत्येक रसिकाने ठेवणं गरजेचं आहे की ही जी स्पेस आतमध्ये निर्माण झालेली आहे, ही स्पेस ही 4 भिंती उभ्या केल्याने छत उभारलं अशी नव्हे, तर त्या ठिकाणी कित्येक पिढ्यांनी ती स्पेस कोरलेली आहे आणि कोरत असताना स्तंभ आणि याची पूर्वनियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाचं भान प्रत्येक रसिकाने ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यातून मग त्याने सुरुवात करावी. आणि बौद्ध धर्म काय आहे, बौद्ध धर्माची विचारधारा कोणती आहे, आणि ती विचारधारेमध्ये त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी कुठली कुठली साधनं वापरली, त्याचा विचार आपण पहिल्यांदा केला पाहिजे आणि त्या माध्यमातून अजिंठा बघायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. सर नक्कीच सर, की बुद्ध तत्वज्ञान जे 2500 वर्षांपूर्वी म्हणजे 563ला बुद्धांचा जन्म झाला, त्यानंतर सम्राट अशोकाने बुद्धांचे जे 84,000 उपदेश होते, ते 84,000 उपदेशांच्या अनुषंगानं भारतभरात 84,000 स्तूप, लेण्या आणि विहार बांधले. त्याचाच एक भाग हा लेण्यांचा असू शकतो कदाचित. आणि एक चित्रकलेच्या एक व्यासंग आणि चित्रकार म्हणून तुम्ही हे चित्र, भारतीय तत्वज्ञान, त्यातल्या त्यात बौद्ध तत्वज्ञान सांगण्याचा काही प्रयत्न करता का? किंवा चित्रकलेच्या माध्यमातून ती चित्रकला, अभिजात चित्रकला जी तुम्ही संबोधत आहेत, की अभिजात चित्रकलेच्या दृष्टिकोनातून हे चित्र काय सांगू इच्छिता, किंवा अजिंठा लेणी कोरण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे असं तुम्हाला वाटतं? बौद्ध वाङ्मयामध्ये सतत बुद्धाची जी विचारधारा आहेत, बुद्धाने जे साधं साधं तत्वज्ञान सांगितलं आहे की मृत्यू म्हणजे सर्व काही नाही. ओके, मृत्यू म्हणजे सर्व काही नाही. आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपल्याला समतोल जीवन जगता आलं पाहिजे, आपल्यामध्ये समता असली पाहिजे, सर्व धर्म समभाव असला पाहिजे, आणि आचरण आपलं अतिशय शुद्ध असलं पाहिजे. आणि मृत्यू म्हणजे सर्व काही नाही, यज्ञ करणे म्हणजे काही सर्व काही नाही, ते काही कर्मकांड करणे म्हणजे काही सर्व काही नाही. हा साधा विचार आणि अहिंसेनं कसं जगता येईल, सर्वांना सोबत घेऊन कसं पुढे जाता येईल, स्वातंत्र्य कसं अनुभवता येईल, ही जी विचारधारा गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलेली आहे, त्या विचारधारेला अनुषंगाने तिथले जे कलावंत आहे ते प्रेरित होते, तिथले धर्मगुरू प्रेरित होते. त्यांनी त्या तऱ्हेने त्या कलावंतांमध्ये ते जाणीवा पेरल्यात की बौद्धाची ही जी विचारधारा आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत, जो समाज अशिक्षितही असेल शिक्षितही असेल, पण त्याच्यापर्यंत हा सर्वसामान्य विचारसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, सहजगत्या पोहोचला पाहिजे. कारण सगळ्यांना पाली भाषा वाचणं शक्य नव्हतं, सगळ्यांना ब्राह्मी लिपी माहिती नव्हती, पण त्यांना ती समजली पाहिजे. मग समजण्यासाठी त्यांनी दृश्यकलेचा विचार, दृश्यकला त्यांनी मांडलेली आहे. आणि दृश्यकला ही अगदी दीर्घकाळ टिकणारी कला आहे. त्याच्यासाठी त्यांनी दगडासारखं माध्यम वापरलं, दगडामधून त्यांनी शिल्प घडवली, दगडामधून त्यांनी वास्तुकला घडवली. आणि बौद्ध धर्मामध्ये त्यांनी चैत्य आणि विहार ह्या पूजेचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. चैत्य म्हणजे प्रार्थनेचं ठिकाण बौद्ध भिक्षुकांचं, आणि विहार म्हणजे हे निवासाचं ठिकाण. त्या संदर्भात त्यांनी काही घराची रचना, तत्कालीन काळामध्ये जे काही घरं असतील त्याचंच एक स्वरूप त्यांनी दगडामध्ये कोरलं. ज्या ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी तशा तऱ्हेचे आकार कोरून घेतले आणि त्या आकारांच्या द्वारे बुद्धाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रकार आणि शिल्पकारांचं हे खूप मोठं योगदान आहे सर. कारण की जो बुद्ध धम्म की ज्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धांनी जगाला दिला आणि एक करुणेच्या मार्गातनं हे विज्ञाननिष्ठ सत्य जगापुढे मांडलं की माणूस दुःखमुक्त कसा होऊ शकतो. जगात दुःख आहे, त्याचं कारण आहे, त्याचं निवारण आहे आणि त्याचा मार्ग आहे. हे करुणेने हे लोकांपर्यंत पोहोचावं, ही जी तळमळ होती की ज्याचं माध्यम शब्द नव्हतं. आजच्या विपश्यना साधना जी गोयंका गुरुजींनी, त्याबद्दल तुम्हाला माहिती
माहिती असेलच सर की जेव्हा या साधनेबद्दल तुमचं शब्द हे माध्यम नाही आणि गौतम बुद्धांनी तेच स्वीकारलं की 6 वर्ष खडतर तपश्चर्यानंतर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, तर मग हे मांडणार कसं? तर त्यावेळच्या कलाकारांनी हे शब्द, जसं रेषा, तुम्ही रेषेच्या बाबतीत तुमचा अभ्यास आहे, चित्रांच्या बाबतीत की जिथे शब्द थांबतात तिथे चित्र सुरू होतं, तर हा सुद्धा एक प्रयत्न या चित्रकारांचा, या अजिंठा लेणी कोरणामागे कलाकारांचा असू शकतो. याबाबत तुम्ही थोडंसं चित्रांच्या संदर्भात त्यांची काय ते कसे व्यक्त झाले या संदर्भात थोडं सांगावं सर. चित्र निर्माण करताना प्राचीन काळापासून अनेक ग्रंथांमध्ये, अगदी विष्णू धर्मोत्तरम पुराण असेल, समरांगण सूत्रधार असेल, किंवा नारद शिल्प असेल, किंवा अभिलाषितार्थ चिंतामणीसारखे अनेक प्राचीन पुराण ग्रंथ असतील, या ग्रंथांमध्ये वारंवार आपलं चित्र उत्कृष्ट कसं असावं, समोरच्या रसिकाच्या हृदयापर्यंत ते कसं प्रभावीपणे पोहोचेल या संदर्भातले काही ठोकताळे आणि काही नियम मांडलेले आहेत. त्यातल्याच षडांगांना धरून रूपभेद प्रमाणाने भाव लावण्य योजनम सादृश्य वर्णिकाभंग इति चित्र षडंगकम, हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये 6 कलेची तत्व सांगितलेली. जर तुमचं चित्र उत्कृष्ट करायचं असेल तर हे 6 तत्व अंगीकारली पाहिजे. अजिंठ्याच्या कलावंत जे होती ते कलावंत पूर्णतः निष्णात होती, त्यांना या 6 अंगांचा परिपूर्ण अभ्यास होता. त्यांना तंत्र म्हणजे काय, त्यांना विषय कशा परिणामकारकतेने लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे याचं पुरेपूर ज्ञान होतं. कदाचित माझं तर म्हणणं आहे, कदाचित 5व्या-6व्या शतकानंतर अजिंठ्यामधली जी चित्रकला आहे त्या चित्रकलेमध्ये कदाचित नालंदा विद्यापीठामध्ये अशा तऱ्हेचं कला शिक्षण होतं, असं काही ठिकाणी लिहिलेलं मी वाचलेलं आहे. तर कदाचित त्या ठिकाणचे जे तज्ज्ञ आहेत की भावदर्शन कसं करावं, रेषेच्या द्वारे, रंगाच्या द्वारे भावदर्शन कसं करावं, पोत कसा वापरावा. सर्वसामान्य जर एखादी माणूस असेल, सर्वसामान्य स्त्री असेल, तिचं रेखाटन कसं करावं, एखादा राजा असेल त्याचं रेखाटन कसं, त्याचा ऐश्वर्य कसं दाखवावं, त्याचा महाल कसा दाखवावा, याचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला असेल. आणि ग्रंथांमध्ये वारंवार उल्लेख आलेले आहेत की घर, प्रासाद, घर, उद्यानं, बगीचे कसे असतात, प्राणी, पक्षी, हे सगळं त्यांनी बघितलेलं होतं. आणि त्यांनी सूक्ष्मातिसूक्ष्म जीवनाचा, समाज जीवनाचा अचूक असा अभ्यास त्यांनी केला आहे. त्याचा प्रचंड सराव त्यांनी केलेला होता. आणि त्या माध्यमातून भावदर्शनाची उत्कटता आणि धर्माची श्रद्धा भाव याचा मनोज्ञ मिलन त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून ती चित्र आज 2200 वर्षांत सुद्धा प्रत्येक रसिकाच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. एखादी वेगळं चित्र सांगा सर की अजिंठ्यातलं, की जी शैली, की ज्या शैलीबद्दल आपल्या सामान्य प्रेक्षकांना आम्ही समजू शकू की या पद्धतीची शैली आहे, जशी रेषा, आशय रेषा किंवा त्या मुद्राभाव हा रेषेद्वारे कसा कळतोय. एखादी त्यातलं चित्र असेल तर आपले प्रेक्षक ज्यावेळेस अजिंठ्याला जातील त्यावेळेस आवर्जून ते चित्र बघतील, असं काही तुम्ही सांगू शकाल का सर? रेषेचं सौंदर्य सांगणारं अजरामर जगातलं अजरामर एक भित्तीचित्र आहे, पद्मपाणी बोधिसत्व. अच्छा. त्यासोबत शयनगृहात शृंगार करणारी राणी राजकुमारी आहे, तिच्यासोबतच्या 2 दाशा आहे, त्यांच्यावरचं सफेद आश्चर्य ती दाशी व्यक्त करते आहे. ती असं तोंडाला बोट ठेवून ती आश्चर्य व्यक्त करते आहे. आणि ती आरसपानी तिचं सौंदर्य ती राणी बघते आहे. किंवा एक झोका घेणारी इरंदती नावाची राजकुमारी आहे. त्या राजकुमारी झोका घेताना झोक्याला जो झोक मिळतो की नाही मागे गेल्यानंतर, तो झोक सुद्धा त्या कलावंतांनी रेषेच्या द्वारे दाखवलेला आहे. सहज शक्य नाही आहे. एखादा खूप मोठा निष्णात कलावंत की जो त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये कोळून पेलेला आहे, तोच कलावंत त्या इरंदतीचा जो झोका आहे तो झोका तसा दाखवू शकतो. त्याला वेग आहे. किंवा पद्म किंवा आकाश संचारी गंधर्व, फ्लाइंग गंधर्व 17 नंबरच्या लेण्याच्या प्रवेशद्वारावर आहे बघा. त्या चित्रामध्ये तर आकाशातून बुद्ध स्वर्गामध्ये येतोय म्हणून आकाशातून सगळे देव निघालेले आहेत. आणि ते देव निघालेच, आकाशामधली जी गती आहे, आकाशामधला जो वारा आहे, जे प्रचंड मोठे पांढरे ढग आहेत, त्या ढगांची लय सुद्धा त्याच्यामध्ये रेषेतनं दाखवलेली आहे. किंवा वाऱ्याच्या झोतात निघाल्यामुळे अंगावरचे जे अलंकार आहेत ते अलंकार असे मागे झुकलेले आहेत, किंवा केसांची झुलप अशी मागे गेलेली आहेत. शरीराला एक विशिष्ट त्याचा त्रिभंगावस्था त्याला निर्माण झालेली आहे. आणि एक उलट्या आकारामध्ये एक स्त्री बासरी वादन दाखवली बासरी वाजवताना. ती बासरी वाजवताना सुद्धा तिच्या केसांची झुलपं दिसत आहेत. म्हणजे फक्त रेषेच्या सहाय्याने एक भिक्षुक आहे जो बुद्धाच्या चित्रासमोर नतमस्तक झालेला, त्याचं फक्त रेषात्मक चित्रण. किंवा त्या ठिकाणी एक बैल आहे,
अगदी उधळलेला बैल आहे, त्या बैलाचं नुसतं रेषात रंग काढून टाका, नुसत्या रेषांच्या द्वारे सुद्धा तो बैल छतावरती आपल्याला बघता येऊ शकतो. इतकं सुंदर रेषेचा आविष्कार, अगदी बोलका आविष्कार त्या ठिकाणी आपल्याला बघता येतो. अगदी लयदार असा आविष्कार त्या ठिकाणी आपल्याला रेषेच्या माध्यमातून बघता येतो. आणि अजिंठ्याचं वैशिष्ट्यच हे आहे की अजिंठ्याची चित्रकला ही रेषेवरच आधारित आहेत आणि रेषेचं लालित्य हे प्रचंड अभ्यासाशिवाय, प्रचंड प्रयासाशिवाय अभ्यास केलेला, सूक्ष्मातही सूक्ष्म जीवनाचं समग्र दर्शन त्याने केलेलं आहे. त्यातली निरीक्षण शक्ती त्याची अतिशय ताकदीची, अभिजात अशी त्याची निरीक्षण शक्ती त्यातूनच तो करू शकतोय. माकडाच्या लकबी दाखवल्या आहेत, अप्रतिम अशा मुंग्या दाखवल्या आहेत, अगदी मुंगळे आहेत या ठिकाणी, बारके बारके मुंगळे, पण त्याचं ते एवढ्याशा मुंगळ्याची सुद्धा हालचाल दर्शवलेली आहे. किंवा कोंबड्यांची झुंज आहे तिथं, कुंभाराच्या चाकावरती काम करताना त्याची लगबग दिसते. किंवा महाजनका जातका एक नंबरच्या कथेमध्ये त्याच्यावरती महाजनकाचं स्नान केलं जात आहे आणि त्या ठिकाणी मागे जे उभे आहेत घडा घेऊन, तर एक जणाचा घडा घेतल्यानंतर त्याची मान खाली वाकलेली आहे, ते रेषेतून दर्शवलेलं आहे. हां, आणि एकाच्या हातामध्ये घडा आहे, तो हलका दिसतोय, त्याचा हलका हात दाखवणं भयंकर कठीण आहे. किंवा मूर्छित राजकन्या आहे, मूर्छित राजकन्याचा हात असा काही पडलेला आहे की ती मेलेली वाटत नाही, ती बेशुद्ध आहे. सगळी रेषेची ताकद आहे. वा वा वा, क्या बात आहे. खरंच आहे सर की म्हणजे 2500 वर्षांपासूनची संस्कृती आणि ती संस्कृतीतले काही रेफरन्सेस आजही आपल्याला या ठिकाणी जाणवत असतात. आणि हा सगळं सूक्ष्म निरीक्षणाचा भाग, हा सूक्ष्म कलाकारांची संवेदना आणि संवेदनशीलता यातनं आपल्याला या ठिकाणी दिसते. जसं परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेधन हे बुद्ध धम्मातलं एक तत्वज्ञान आहे की परियत्ती, की बुद्ध धम्मातल्या त्यावेळेच्या भिक्खूंनी हा 84,000 उपदेश पाठ करून ठेवले, परंतु ती कला लुप्त झाली. आणि ही कुठेतरी तळमळ होती करुणेच्या माध्यमातून की ही जगाला कळावं की हा दुःखमुक्तीचा मार्ग लुप्त होऊ नये. या अनुषंगानं या कलाकारांनी हे खूप मोठं कार्य, हे सांस्कृतिक वारसा, हा जगभराला जो सांस्कृतिक वारसा दुःखमुक्तीचं कार्य या कलाकारांनी दिलं, हे खूप अजरामर गोष्ट आहे. ही याचं जतन किंवा याचं संवर्धन होणं किंवा अभ्यासकांनी त्याकडे कसं बघावं या संदर्भात तुम्ही काय म्हणू शकता सर? मागचाच मुद्दा थोडासा दाखवतो बघा. ओके. एक चित्र मी दाखवतो आहे. या चित्रामध्ये हे महाजनका जातक कथेच्या खालच्या भागामध्ये आहे. मागच्या पडवीमध्ये मागे दूर बाग दिसते, त्या पडवीमध्ये 3 स्त्रिया एका झोपडीमध्ये पाट्या वरवंट्यावरती काम करतायत. एक स्त्री पाटा वरवंटा दिसतो आहे, रेषा प्रधान आहे, ती सर्वसामान्य घरातली आहे, कारण घरातल्या मदत करणारी, प्रासादातली मदत करणारी ती दासी असावी स्वयंपाकी. त्या दासीच्या चेहऱ्यावरचे भाव, तिचं सौंदर्य, तिच्या अंगावरचे अलंकार आणि तिच्या शेजारी असलेली तिच्या डोळ्यामध्ये कदाचित तिखट गेलेला आहे म्हणून ती डोळा चोळताना दिसते बघा उजवीकडे. आणि तिच्या शेजारी एक स्त्री आहे, ती एका तबकामध्ये मणी ओवताना दिसते. क्या बात आहे. इतकं सुंदर हे भावदर्शन करणारं हे चित्र अजिंठ्याच्या 1 नंबर लेण्यामध्ये पाहायला मिळतं. आणि अजिंठ्याच्या लेण्यांना जतन कसं करावं या संदर्भामध्ये मला खूप सांगावं असं वाटतं. मला असं वाटतं की अजिंठ्याची चित्रं आपण बघावीच, वारंवार बघावी. विशेषतः कलेच्या उच्च शिक्षणातल्या विद्यार्थ्यांनी वारंवार ती अजिंठ्याची चित्रं बघावी. ती बघत असताना त्या ठिकाणची जी संकल्प रचना आहे, 1 नंबर, 2 नंबर, 16, 17, 9, 10, 11, 12 या लेण्यांमध्ये छतांवरती, व्हरांड्यामध्ये, स्तंभांवरती, अगदी कोनाड्यांमध्ये, तिकोनिकामध्ये, त्रिकोणामध्ये सुंदर अशा संकल्परचना आहे. त्या संकल्पांचा जर तुम्ही वारंवार जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्ही उत्कृष्ट चित्रकार होऊ शकता, इतकी ताकद त्या संकल्प रचनेमध्ये आहे. किंवा तुम्ही वारंवार तिथले स्केचिंग बघितले, वारंवार तिथल्या स्त्री पुरुषांची जर स्केचिंग केली, त्याचा सराव केला, तर तुम्ही उत्कृष्ट रेखाटनकार सुद्धा होऊ शकतात, इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि अशा तऱ्हेचं अजरामर असं सौंदर्य, अगदी अद्भुत असं लावण्य, अभिजात असं लावण्य ते जतन करणं ही आपली भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. अलीकडे 29 गोंगाट मी बघितला, तिथं
वारंवार त्या शिल्पांना हात लावला जातो आहे. नागराजा आणि नागराणीसारखं एक जगातल्या सर्वोत्कृष्ट शिल्पांमधलं एक शिल्प आहे सर त्या ठिकाणी. ओके. नागराजा आणि नागराणी, त्या राणीच्या पण त्याला सहज गत्या लोक हात लावतायत नाही, तरच आपण ते जतन करू शकतो. आघात निसर्गाचा 2200 वर्षातला आघात आणि मानवाची उद्ध्वस्त करण्याची विकृत प्रवृत्ती, क्या बात आहे. यामधून अजिंठा मी 40 वर्षापूर्वी बघितला, 30 वर्षापूर्वी बघितला, 20 वर्षापूर्वी बघितला किंवा आत्ता मी लेटेस्ट 4 दिवसापूर्वी बघितला तर खूप वेदना होतात. वा. कारण म्हणजे 40 वर्षापूर्वी एखादी तुम्ही बघितलेलं चित्र आणि आज जेव्हा तुम्ही बघता, नाहीये. पुलकेशीन नावाचा अजिंठा लेण्याचा कालखंड ज्या चित्राच्या द्वारे निश्चित झाला, हो, ते 1 नंबरच्या लेण्यातलं पुलकेशीन नावाचा जो राजा आहे, ज्याला पुरर्व म्हणतात, पुलकेशीन दुसरा चालुक्य राजा, याचा कालखंड आहे 625 ते 650चा कालखंड आहे. ओके. 608 ते 649चा कालखंड आहे. त्या कालखंडातला तो राजा त्या ठिकाणी एका राजसिंहासनावर बसलेला आहे आणि त्याला खुसरू परवेज नावाचा इराणी सम्राट आहे. त्या सम्राटाचे 3 वकील, पर्शियन वकील त्याला नजरानं देत आहे. अशा तऱ्हेचा सुंदर 27 विविध भावदर्शन करणाऱ्या मानवाकृती त्या राजदरबारात दाखवलेल्या आहे. सुंदर असं, पण ते चित्र आज ओळखू येत नाही, इतकं ते खराब झालेलं आहे. वाईट वाटतं. म्हणून आपली जबाबदारी आहे की हे कला संचित आहे, हे आपलं सांस्कृतिक संचित आहे, हे आपण जतन करणं, त्याचं संरक्षण करणं. जर कोणी त्याला छेडत असेल तर त्याला बोलणं, त्याला विरोध करणं, त्याची तक्रार करणं. तिथले जे गाईड आहेत, गाईड व्यतिरिक्त जे सुरक्षा रक्षक आहेत, ते सुरक्षा रक्षक चुकीचा इतिहास लोकांना सांगतायत. हो, हो. त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना रोखलं पाहिजे. अजिंठा लेण्याचा शोध हा जॉन स्मिथ नावाच्या ब्रिटिश कॅप्टनने लावला 28 एप्रिल 1819 मध्ये. पण त्या ठिकाणचे जे मदतनीस आहेत ते 100 रुपये किंवा 50 रुपये घेऊन इतिहास सांगतात की बाबा मेजर रॉबर्ट गिलने अजिंठ्याचा शोध लावला. मेजर रॉबर्ट गिल हा अजिंठ्याचा पहिला प्रतिकृती चित्रकार होता. दुर्दैवाने असं काहीतरी श्रावणबाळची कपोलकल्पित कथा ती सांगितली जाते. मला असं वाटतं हे टाळलं पाहिजे आणि याकडे शासनाने आणि अजिंठ्याचे जे तज्ज्ञ मंडळी आहे, जे संचालक मंडळी, त्यांनी त्याकडे बघितलं पाहिजे आणि अजिंठ्याचं संरक्षण अधिक वाढवलं पाहिजे. त्याला सर्व तऱ्हेची सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. त्याकडे समाजामधून सुद्धा जनजागृती व्हायला पाहिजे. निव्वळ शासनच सर्व काही करेल असं नाही, तर समाज म्हणून, समाजाचा एक नागरिक म्हणून, भारताचा एक नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे. मला असं वाटतं ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. अच्छा सर, तुम्हाला काय वाटतं की बाबा शासन म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे की हे जतन होण्याच्या संदर्भामध्ये? मला असं वाटतं सर, अजिंठा घडवणाऱ्यांनी आपलं नाव कुठंही लिहिलेलं नाही. वाह वाह. सगळे त्या ठिकाणी 27 चित्र आणि शिलालेख आहेत. त्या ठिकाणी कुठल्या तरी राजाने मदत केली, दान केलं, एखादं लेणं दान केलं, त्यासाठी देणगी दिली, एवढेच उल्लेख आहे. सगळे कलावंत अनामिक आहेत. 40-50 पिढ्यांनी अजिंठा घडवलेला आहे. त्यांचे कष्ट, त्यांचा अपार असा श्रद्धाभाव लक्षात ठेवून क्या अजिंठ्याकडे राज्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे, कलावंतांनी बघितलं पाहिजे. कित्येक प्राध्यापक अजिंठ्याला विद्यार्थ्यांना नेतात, पण अजिंठा व्यवस्थित समजवून सांगत नाही. त्यांनाही त्याचा अभ्यास नसतो. हे दुर्दैव आहे. कित्येक लोकांनी जगभरातल्या PhD केलेली आहे, MPhil केलेलं आहे. अजिंठ्यावर प्रचंड त्यांनी अभ्यास केलेला आहे, पण ते समाजापर्यंत येत नाही. समाजामध्ये अजिंठ्याबद्दलची चित्र साक्षरता ही झाली पाहिजे. चित्र साक्षरतेसाठी शासनासोबतच समाजातल्या दुर्मिळ लोकांनी ती चित्र साक्षरता लोकांपर्यंत आणली पाहिजे असं मला वाटतं. तरच अजिंठा हा सर्वसामान्य लोकांना पोहोचेल आणि तो अधिक पुढे टिकेल, अधिक दीर्घकाळ लोकांपर्यंत राहील असं मला वाटतं. आणि शेवटी जाता जाता मला असं वाटतं की
ती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. तिच्या अभिजात्यता प्रचार प्रसार करण्यामध्ये एक कलावंत म्हणून मी जे योगदान देतो आहे त्यासोबत सगळ्यांनी ते योगदान दिलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी मला असं वाटतं महामानव भगवान गौतम बुद्धांचा सत्य, सत्कर्म, अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा, समता, बंधुता ही जी जीवनमूल्य आहेत आजच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये नितांत गरजेची आहे. म्हणून ती अंगीकारली पाहिजे आणि म्हणून अजंठा लेणी, अजिंठ्यातली भित्तिचित्र, अजिंठ्यातले सर्व तऱ्हेची दृश्यकला ही जपली पाहिजे. तिचं संवर्धन जतन केलं पाहिजे. ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असली पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. म्हणला हां बंद आहे सर. धन्यवाद सर. आपण खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती जी 2500 वर्षांचा इतिहास आणि ह्या लेणी कोरणारे कलाकार यांना या सगळ्या गोष्टी अर्पित केल्या त्याबद्दलच ही सगळी माहिती दिल्याबद्दल मल्हार कम्युनिकेशनकडनंच तसंच नवरंग चहा आणि दाल परिवाराच्या वतीनं आपणास एक स्मृतिचिन्ह आम्ही या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद सर. थँक्यू. मी सुद्धा दाल परिवार आणि नवरंग चहा आणि हॉबी डू मंच यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.